हॅपी बर्थडे पुती. पुती हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे केलाच गेली. हॅपी बर्थडे. जा ना दी वहिनी, आज तुम्ही जावा. वहिनी तुम्ही पाहिजे हो, तुमच्याशिवाय काय सांगू आता पर्याय नाही. हे हॅपी बर्थडे का नाही? जियो हजारो साल. हॅपी बर्थडे टू यू पुती. पहिला घास मला पाहिजे. प्रॉपर आहे. एक लास्ट. वहिनी बास, वर्षाचा सगळ्यात भारी व्हिडिओ निघाला बघा आता जस्ट. This is a big day for KM Sports Club. आम्ही एक नवीन बास्केटबॉल टीम महाराष्ट्र बास्केटबॉल लीगमध्ये घेतले. आपली टीम आहे कोल्हापूर किंग्स. मी जरा एक्साइटमेंट दाखवू असं. आणि आता प्लेअर ऑप्शन आहे. ऑप्शनमध्ये आम्ही कित्येक प्लेयर्स बघितले आणि त्यातून एक 10 बेस्ट प्लेयर्स आम्ही सिलेक्ट केले. आज आपली महाराष्ट्र प्रीमियर लीग बास्केटबॉल टीमची पहिली मॅच आहे. फर्स्ट डेलाच इनॉग्रेशन मॅच आपली आहे. कोल्हापूर किंग्स वर्सेस पिंपरी चिंचवड स्टॅलियन्स. मॅच खूप चांगली चालू होती, पण मध्येच ऑपोजिशननी खूपच लीड घेतली. असं वाटलं की आता ही मॅच हातातून जाईल. पण तेव्हाच कोचनी आपल्या पूर्ण टीमला एक नवीन स्ट्रॅटेजी बिल्ड केली आणि तिथून पुढे काय झालं हे तुम्हीच बघा. आता कोल्हापूर किंग्स वर्सेस PCMC स्टॅलियन्सचा गेम चालू आहे आणि आत्ता स्कोर तुम्ही बघू शकताय. 54 कोल्हापूर किंग्स आणि 37 PCMC स्टॅलियन्स. आणि जे सुपर हॅपी की कोल्हापूर किंग्स इज विनिंग द मॅच बाय बिग मार्जिन. पहिल्या विन नंतर टीममध्ये एक नवीनच ऊर्जा उभा झाली आणि तिथून पुढे एक एक मॅच जिंकत सेमीफायनल्सला पोहोचलो. Good evening. Welcome to the men's semi-final 2. The much-awaited game of the day. The game between CS Garjana versus Kolhapur Kings, where they decide who's going to be in the finals. गेम खूपच क्लोज होता. मॅच फार इंटेन्स होती. कधी आम्ही लीडमध्ये होतो तर कधी ऑपोजिशन. अँड देन केम द फायनल क्वार्टर ऑफ द मॅच. 3 पॉईंटचं फरक आहे, पण 3 पॉईंटचं पाठीमागं आहे. पण आय डू बिलीव्ह की आता लास्ट क्वार्टरमध्ये आपली टीम घेणार आहे. आय डू बिलीव्ह इट. CS and Garjana go into the finals. They are the finalists.
Mr. Krishnaraj, you've represented the nation at the global stage. You've won laurels. So I'm sure you understand the importance of not winning. So a lot of players here, we are down to the finalists. What are your words for the players who did not make it to the final? I would like to dedicate this entire tournament to all the people who face losses, because winning does not teach you a lot of things. Losing teaches you a lot of things. Losing builds sportsmanship, losing builds hardship, hard work, losing builds discipline. To all those players who might have not reached the finals, I want to tell them that this is a foundation that you're building for your sports career. So you do not have to be disappointed at all about the results today. As long as you're just focusing on improving yourself, on doing better the next time you get this opportunity, that's all that matters. हाय एव्हरीवन, आज मी पुण्यामध्ये आहे आणि माझे फ्रेंड सागर यांच्या रेस्टॉरंटला मी आज बिर्याणी बनवण्यासाठी आलेलो आहे. इथं संपूर्ण टीम त्यांची मला मदत करत आहे. शेफ उत्तम आहेत, आम्हाला मदत करत आहेत पाठीमागे. ते मी बिर्याणी का बनवत आहे हे तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे, पण ॲज ऑफ नाव जस्ट एन्जॉय द कुकिंग प्रोसेस. आत्ता मला वाटते सगळ्यात इंटरेस्टिंग इन्ग्रेडियंट जी गार्लिक पेस्ट असते, अनियन गार्लिक पेस्ट, ते गेलं आहे आणि स्मेल्स सो गुड. इंडियन डिशेसचं स्पेशालिटी हीच आहे की एवढे सगळे स्पायसेस आपल्या प्रत्येक फूडमध्ये असतात. आता गरम मसाला आहे आणि लास्टली हळद. मी स्वतःच एवढा एक्साइटेड आहे खायला. नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स आता कॉलीफ्लावर, बीन्स और कॉलीफ्लावर, कॅरेट्स, त्यानंतर थोडंसं फ्रेशनेस येण्यासाठी पीज. कदाचित सर्वच लोकांचा बिर्याणीमधला सगळ्यात फेवरेट इन्ग्रेडियंट आहे पनीर, आणि हा माझा सगळ्यात फेवरेट इन्ग्रेडियंट आहे जे मी रोज खातोय, दही. आपला राईस पण फुल्ली कुक झाला आहे आणि आपल्या बिर्याणीचं जे फाउंडेशन आहे ते पण खूप तयार आहे. आता आपण राईस सर्व मसाल्यामध्ये आपली बिर्याणी आता फायनली तयार झालेली आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड टू सी इट माय सेल्फ. बिर्याणीचा कलर वगैरे सगळे एकदम छान झाले. आता मी आणि उत्तम शेट्टी जे बनवले टेस्ट करतो. आज आपण जिथं वाटप करायला चाललो आहे याचं कारण असं आहे की मागच्या काही दिवसांमध्ये इथल्या सर्व लोकांचे खरंच खाण्यापिण्याचे भरपूर हाल झाले. मी असं ऐकलं. अनेक बिझनेसमॅन किंवा डेव्हलपर्स येऊन इथं त्या लोकांना आता जेवण पुरवत आहेत. त्यामुळे त्यांच्याच याला आपण सुद्धा कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतोय हे डोक्यात ठेवून मी आज हे प्लॅन केलं होतं.